तर हाय सगळ्यांना. तर बघा आता वाजले 8:15 आणि आता मी लावलेली आहे खिचडी. कारण की खिचडीच करायची आहे. सकाळी केली होती मी पनीरची भाजी. दाखवते बघा. इथे मी पनीरची भाजी केली होती सकाळी मस्तपैकी. आणि मला सकाळपासून तर काही वेळच नाही मिळाला व्हिडिओ घ्यायला. तर मी म्हटलं चला आता घ्या मस्तपैकी व्हिडिओ. आणि सकाळी सकाळी मी वड्या पण केल्या. दाखवते हे बघा. इथे वड्या केल्या. एवढ्या वड्या झाल्या माझ्यावाल्या. आणि वड्या घेताना मला काही व्हिडिओ घेतलाच नाही. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मला उद्या वडी बनवायची आहे म्हणून. तर मी वडी बनवली. आता सकाळी 8:30 वाजताच वडी झाली टाकून. आणि आता इची घाई करून वड्या तरी पटापट केलं. लाईट गेली. 2 वेळा मी मशीन लावली. कपडे टाकले 2 वेळा. 1 वेळा झाली. दुसऱ्या वेळेस कपडे टाकले तेव्हा लाईट गेली. तर आलीच नाही अर्धा तास. त्याच्याने लाईट गेली. तर मी चप्पलचे स्टँड काढून मागवला होता. तो अजूनपर्यंत पार्सल 22 तारखेचा होता. आजची तारीख आहे 23 ना. आला नाही. कालच येणार होता पण आला नाही अजूनपर्यंत. कधी येतं काय फ्रॉड आहे की काय आहे का काय नाही. पार्सल येऊन रिटर्न गेला. त्याला वर सुद्धा नाही चढवता आला. असे पार्सल येऊन नाही का रिटर्न गेला. तर आता ते कॅन्सलच करायचं आहे. नाही आता येईल. ते पसारा दिसते. बघू शकता. या इथे पाठीमागे किती पसारा आहे तिकडे. त्याच्यासाठी ते स्टँड बनवलं होतं छान मस्त पैकी. ते आला शिवानीच नाही. आणि बघा काय आपलं दाखवतो. तर बघा मी दुकानातून येता मस्त असे कप आणले. कसे वाटते कप? आवडले मस्त. आणि कप पण महाग झाले. तर कुकरची शिटी सू करता गॅस कमी करून देते. इथे लावली आहे मी खिचडी. आरचीने इथे भांडे घासून ठेवले. हे पण लावायचे. भांडे पण लावते. ते मला 1 डझन आणायचे होते पण मी म्हटलं चला आधी अर्धा डझन घेते. नंतर उद्याला वगैरे बघीन. आणि उद्या 6 असेच सेम. माझी वडी बघा मस्त झाली. कशी वाटते वडी? एकटीनेच बनवली वडी. आणि मी वडी कशी बनवते माहिती आहे का? दुधाची पिशवी राहते. त्याच्यामध्ये त्याला थोडंसं छोटासा गड्डा टाकते. त्याच्यामध्ये वडीच्या मिश्रण टाकते. त्याच्याने वडी टाकते. हाताने टाकायला गेलं तर खूप वेळ लागतो. म्हणून मी त्या पन्नीनं पट्टा अशा वड्या टाकून घेतल्या. मी कशी वाटली वडी ही? आहे की नाही मस्त? आणि छोट्या अशा वड्या बनलेल्या आहेत मस्त. आता हे एकाला एक चिपकलेले आहेत. ते काढून घेणार. आता हे मोकळे करणार आहेत मस्त असे. हे बघा. आणि असे मस्त छोटे मागच्या वेळेस वड्या केल्या आणि ते हाताने टाकल्या तर ते थोडे मोठेच झाले. आणि मस्त बारीक वड्या पडल्या आहेत. बघू शकता. जास्त नाही. अर्धा पाऊण किलोचीच केली आहे मी वडी. आता हे मस्त असे खुले करून घेणार आहे. आता एकाला एक चिपकले आहेत. तर मोठ्या वड्या झाल्या तर त्याला आणखीन फोडून करावं लागते. त्याच्यापेक्षा छोट्या वड्या छान आहे मस्तपैकी. असू द्या करून घेते याला मग मी मस्त असे खुले उद्याचे ऊन दाखवा लागत. तेव्हा कुठे ते वड्या तर वाढल्यात तरी पण एक ऊन दाखवावंच लागते. ऊन दाखवल्याशिवाय काही जमत नाही काम. पूर्णपणे वड्या वाढत नाही ऊन दाखवल्याशिवाय. जर आता गरमी तर खूपच आहे. बापरे भयंकर गरमी आमच्याकडे. चला आता वाट बघते. आता खिचडी व्हायची. आताच कुकर लावलेला आहे खिचडीचा. तर अर्धा तास तर लागतेच त्याला.
कमी गॅसवर शिजवून देते त्याला, नाहीतर मोठी जाते पूर्ण. तर चला. बघा सकाळी सकाळी आरची उठली, तिचा अभ्यास चालू आहे. आणि इथे मी कुकर पण लावलेलं आहे मस्तपैकी. ते चणे मांडून दिले उकडायला कुकरमध्ये. आणि चहा पाणी पण झालेलं आहे. आणि इथे तारक मेहता लागलेला आहे अब्दुल. आणि इकडे साईल झोपलेला आहे. हा बघा दिसते का, हा बघा पांघरून झोपलेला आहे साईल. हा तर काय ते साईल झोपलेला आहे. तर चला आता मी लसूण सोलून घेते आता. नाही, आता बनवायची आहे मला चण्याची भाजी. साईलला खूप आवडते चण्याची भाजी. 2-3 दिवसापासून तो मागे लागलेला आहे, चण्याची भाजी कर, चण्याची भाजी कर. पण मी काही केली नाही. आता फायनली करत आहे. तर लसूण सोलून घेते, बघते आता. पुरी करू का काय करू का? पुरी का पोळी, काही पण करू. ओके. तर चला मस्त. आता वड्या पण कालच्या उन्हात टाकलेल्या आहे. ऊन तर यायचीच आहे, पण टाकून ठेवली आहे तिथे. बघा इथे मी धने भाजत आहे मस्तपैकी. धनिया पावडर बनवायचं आणि याच्यामध्ये थोडं थेंबभर तेल टाकून भाजून येणार आहे. बस, जास्त काही टाकत नाही. थोडं तेल जास्त झालं तर धने मस्त असं स्मेल येऊन राहील मस्त. धनिया पावडर संपलेला आहे. हे बघा इथे वडी टाकलेली आहे. वाळायला पण ऊन यायची आहे, ऊन वगैरे येईल आता. तर बघा अशी मस्त वडी झालेली आहे. आता ऊन येणारच आहे, 5 मिनिटांनी येईलच आता ऊन. तर बघा ऊन किती आहे कडक. ऊन सकाळपासूनच खूप ऊन लागते, चरचर. इथे बाजूमध्ये बांधकाम चालू आहे. ते थंडीकडे. चला माझ्या धनिया पण मस्त भाजून झालेल्या, खरबूज मस्त छान. तर चला ब्लॉगला एंड करते. बाय.